सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. नमस्कार ताई साहेब. मी भाग्यश्री गायकवाड इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहोपाडा आहे. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर व श्री सुभाष दळवी सर यांच्या वतीने मी तुमचे आमच्या लर्निंग बियॉन्ड या उपक्रमाच्या 14व्या भागात हार्दिक स्वागत करते. आज तुम्ही आमच्या लर्निंग बियॉन्ड उपक्रमाचे अर्थात शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण या उपक्रमाचे 14वे पुष्प गुंफत आहात याचा विशेष आनंद वाटतो. ताई, या उपक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाचा एक घटक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजपर्यंत आमच्या शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली देशातीलच नव्हे तर 7 समुद्रापार जाऊन विविध नामवंत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ञांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यासोबत सुसंवाद साधला. त्यामुळे निश्चितच आम्हा मुलांना प्रत्येक मार्गदर्शकाकडून नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मग प्लास्टिक मुक्ती करणारे मिलिंद पगारे सर असो वा आदिवासींच्या जीवनाचा भाग बनून अंधारलेल्या वाटा प्रकाशमान करणारे पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे असो, रोमानिया येथील जागतिक दर्जाच्या शिक्षिका कोरिना सुजदिया व इंडोनेशिया येथील रुडी सलाम सिनुलिंगा यांनी आमच्या धाडसाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली. कोल्हापूर येथील डॉक्टर संजय जगताप सर यांनी उडणारा पक्षी शिकून आकाशात झेप घेण्याचा संदेश दिला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी सरदे यांनी पर्यावरणपूरक मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करायचे हे सांगून आमच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, निवेदिका, गायिका, नाशिकची शान डॉक्टर प्रतिभा जाधव यांच्याशी संवाद साधला व या उपक्रमाची उंची वाढली. तर आज आपल्या सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की आज आपल्याला अशाच कर्तृत्ववान महिला लाभल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्य आभाळा एवढे आहे. त्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्था या नामवंत शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय पुढील प्रमाणे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही 107 वर्षाची परंपरा असलेली नामवंत संस्था आहे. या संस्थेचा वटवृक्ष करण्यासाठी कर्मवीर रावसाहेब थोरात ते अलीकडील कर्मवीर बाबूराव ठाकरे व डॉक्टर वसंतराव पवार यांच्यासारख्या धुरंधर कर्मवीरांनी आपले आयुष्य पणाला लावले. आजचे आपले अतिथी श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार या सध्या मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या सरचिटणीस आहेत. व त्यांचे कार्यकारी मंडळ आमच्यासारख्या आदिवासी भागात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाच्या सोयी सुविधा देण्याचे कार्य करत आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाने प्रेरित आम्ही विद्यार्थी या संस्थेचा एक घटक आहोत याचा विशेष असा उल्लेख करावाचा वाटतोय. संस्थेच्या कारकिर्दीचा व संस्थेच्या इतिहासाच्या व कारकिर्दीचा उल्लेख करावयाचा झाल्यास ताईंच्या काळातही संस्थेने आपला नावलौकिक कायम राखला आहे. ताई, माझे विद्यार्थी, माझे मित्रमैत्रिणी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. त्यांची उत्तरे आपण मुलाखतीच्या स्वरूपात द्याल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.